इराणमध्ये 9,000 भारतीय विद्यार्थी अडकले, परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पेशल कंट्रोल रूम सुरू। नागपूरच्या कंपनीची 11,200 मेट्रिक टन एलपीजी असलेली 2 जहाजं होर्मुझच्या समुद्रधुनीत अडकली। गेल्या 15 दिवसांपासून जहाज अडकल्याची माहिती। पुण्याच्या चाकण एमआयडीसी मध्ये उमटले युद्धाचे पडसाद। अनेक कंपन्यांना गॅस पुरवठा बंद, सुमारे 30% कंपन्यांचं कामकाज थांबलं। निर्यात बंदीमुळे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्रमी आवक। बाजारात सध्या 200 ते 250 शेतमालांच्या गाड्या। शेतमालामुळे भाजीपाल्यांचे भाव घसरले। कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे ठिबक सिंचन पाईपचे उत्पादन बंद। कच्च्या तेलाच्या टाकाऊ पदार्थांपासून सिंचन पाईप तयार होतो। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने उत्पादनावर परिणाम। गोंदिया व्यावसायिक सिलेंडरच्या नियमित पुरवठा न झाल्यास हॉटेल व्यवसायावर उपासमारीची वेळ। हॉटेल बंद झाल्यास अनेक बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ येणार। जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलं निवेदन। कराडमधील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची गर्दी। तुटवड्याच्या भीतीनं गॅस सिलेंडरच्या मागणीत वाढ। गॅसच्या मागणीमध्ये 100 ते 200 सिलेंडरची वाढ। गॅस तुटवड्यावरून संसद परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन। सिलेंडर आणि चूल घेऊन राहुल गांधी, प्रियंका गांधींचं आंदोलन। सरकार विरोधात विरोधकांच्या घोषणा पाहायला मिळतात।